तर मित्रांनो, सोमप्रदोषच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर मित्रांनो, या दिवशी तुम्हाला आपल्या घराच्या देवघरातच म्हणजे घरातच तुम्हाला पार्थिव शिवलिंग बनवायचे आहे आणि आपल्या मनाच्या इच्छा बोलायच्या। आणि या दिवशी शिवलिंगाला पानाचा विडा अर्पण करायचा आहे। तर पानाचा विडा कसा अर्पण करायचा आहे, 2 नागिंची पानं घ्यायची, त्यात 11 लवंगा ठेवायच्या आणि वरून पण लवंग चिपवायची म्हणजे पॅक राहील आणि तो हातात घ्यायचा आणि आपल्या मनातल्या इच्छा काय आहेत त्या तुम्हाला माहिती, तर ते हातात संपूर्ण इच्छा बोलून तो शिवलिंगाला अर्पण करायचा। हा दिवस सोमप्रदोषचा अत्यंत महत्त्वाचा आहे। वैशाख महिन्यातील हा सोमप्रदोष लवकर प्रसन्न होतात महादेव, म्हणून तुम्हाला पानाचा विडा अर्पण करायचा, जवस अर्पण करायचे, काळी तीळ अर्पण करायची, बेलपत्र 108 बेळा जर असेल तर 108 बेलपत्री शहद लावून ओम नमः शिवाय लिहून असे अर्पण करायचा। चौमुखी दिवा लावायचा, त्या दिव्यामध्ये तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून त्या दिव्यामध्ये कमलगट्ट्याचा मणी टाकायचा, लक्ष्मी प्राप्तीसाठी श्री शिवाय नमस्तुभ्यं म्हणून